सर्व रसिक जनांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे। ढोलकीने साथ दिली या धरणी, म्हणून मी गाते आज या चरणी। चढवून आले साजा आज या क्षणी, तुम्हा रसिकांच्या मीनजा रारोखुनी, स्वरतालाचा घ्या सुगंध मनी, करीते मी मुजरा यारणी। ओ रसिका करीते मी मुजरा यारणी, करीते मी मुजरा यारणी। ओ रसिका करीते मी मुजरा यारणी। सुस्वागत सुस्वागत। सर्वप्रथम त्या विघ्नहर्ता गणरायाला वंदन करून स्वराज्य जननी राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून माझ्या या आजच्या कार्यक्रमाला मी सुरुवात करीत आहे। त्याचप्रमाणे आजचा हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलेला आहे ते आयोजक आणि एक उत्सुकतेने सांगणारी गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी सुद्धा माझा कार्यक्रम इथेच होता आणि तो तुरेवाले शाहीर योगेशजी जाधव यांच्यासोबत होता आणि पुन्हा एकदा आयोजकांनी मला माझी इथे कला सादर करण्याची संधी दिलेली आहे। तर या गावचे उपसरपंच श्री विजय शिवाजी दुधाम, मानकरी श्री एकनाथ शिवराम मेस्त्री, गावकर श्री विजय हरी तांबट, मानकरी श्री बबन शंभू साळवी, गुरव मानकरी श्री संतोष किरू कदम, त्याचप्रमाणे ग्रामस्थ मंडळी पिंपळी बुद्रुक। तर यांना सर्वप्रथम माझा शाहिरी मानाचा मुजरा करते, कारण त्यांनी मला माझी इथे कला सादर करण्याची संधी दिलेली आहे। तसेच मला संगीताला साथ देणार आहेत ते म्हणजे कीबोर्डला साथ देणार आहेत स्वप्नीलदा जाधव, बँजोला साथ देणार आहेत प्रफुल्लदादा मोरे, तसेच ऑक्टोपॅडला साथ देणार आहेत सुनीलदादा जुळे, ढोलकीला साथ देणार आहेत आशिषदादा पेडवकर। त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य, माझे वडील, सहशाहीर आणि कवी विवेकजी शेलार, कोरसला साथ देणार आहे माझी बहीण अस्मिता शेलार। त्याचप्रमाणे माझी शाखा जय भवानी नाथमंडळ चिंचवली शेलारवाडी। तसेच ढोलकीला टाकणवरती अजून एक साथ देणार आहे तो म्हणजे माझाच भाऊ वीरेन शेलार। तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळोवेळी आम्हाला सुखरूप पोहोचवणारे संतोषदादा मोरे,
ज्या बुवांसोबत आहे नवरात्रीचा सीझन तर ते तुरेवाले शाहीर माझे प्रतिस्पर्धी तुरेवाले शाहीर किशोरजी सनस यांनाही या शक्तिवाली शाहीर वैदेशलरचा शाहिरी मानात समुद्रा मानात समुद्रा मानात समुद्रा। तसेच हा कार्यक्रम बघण्यासाठी जेवढे रसिकजन उपस्थित आहेत महिला मंडळ उपस्थित आहे तर यांनाही माझा शाहिरी मानात समुद्रा मानात समुद्रा मानात समुद्रा। त्याचप्रमाणे तुरेवाले शाहीर यांनी आपलं प्रमाणपत्र व प्रश्नपत्र घेऊन यायचं आहे। तसेच बकासूर फॅन क्लब यांच्याकडून आमचे कीबोर्ड वाले देवी तुझ्या चरणी आज वंदन करते। बघा या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्या देवीला आपण रोज त्या देवीच्या मंदिरात जाऊन भजन करतो, तिला भक्तिभावाने पूजतो। म्हणून काय म्हणायचं आहे, देवी तुझ्या चरणी आज वंदन करीतो, भक्तीच्या ओव्या तुला अर्पण करीतो। संकट टळोत सुखाचा वर्षाव हो, संकट टळोत सुखाचा वर्षाव हो, श्रीराम वरदायिनीच्या कृपेने घराघरात प्रकाश हो। आई तुझ्या शक्तीनेच संसार उजळतो, आई तुझ्या शक्तीनेच संसार उजळतो, तुझ्या नावानेच भक्तांचा जीव सजतो। भक्तीच्या ओव्या गाऊन तुझ्या चरणी नतमस्तक होतो, भक्तीच्या ओव्या गाऊन तुझ्या चरणी नतमस्तक होतो। आणि श्रीराम वरदायिनी देवी तुला शतशः प्रणाम करतो। आणि म्हणून काय म्हणायचं बघा, ना घर चाहिए ना संसार चाहिए। बघा काय म्हणायचं, सगळ्यांचं नीट लक्ष असू द्या। नव दिवसाची आली नव रूपे घेऊनी, नव दिवसाची आली नव रूपे घेऊनी, करीते मी वंदना श्रीराम वरदायिनी। आणि मला पुन्हा एकदा राम वरदायिनीच्या देवीच्या तिची भक्ती करण्याची पुन्हा एकदा मला इथे संधी मिळाली आहे। म्हणून काय म्हणायचं आहे, करीते मी वंदना श्रीराम वरदायिनी।
भक्तासाठी दुर्गाई तू एक धावणी भक्तासाठी दुर्गाई तू एक धावणी करी देवी वंदना राम वरदाई भक्तासाठी दुर्गाई तू एक धावणी नव दिवसाची आली नव रूपे घेऊन नव दिवसाची आली नव रूपे घेऊन करी देवी वंदना राम वरदाई भक्तासाठी दुर्गाई तू एक धावणी करी देवी वंदना राम वरदाई भक्तासाठी दुर्गाई तू एक पुनवेची रात चांदणं पडले डोंगरात पेटवून दिवे सारे आनंद नेवलात हिरवी साडी चोळी तुला शोभे मळवट तुला पाण्यासाठी झाली गर्दी किती दाट आशीर्वाद दे ग आई मला मन लावणी आशीर्वाद दे ग आई मला मन लावणी करी देवी वंदना राम वरदायिनी भक्तासाठी दुर्गाई तू एक धावणी करी देवी वंदना राम वरदायिनी भक्तासाठी दुर्गाई तू एक धावणी नव दिवस नवरात्री बसून घरात भक्त तुला पूजिते येऊन मंदिरात दुःख हे सारे माझे घे तू पदरात सुखी ठेव सर्वांना या जीवनात शाही वैदेही गाते गुण तुझ्या चरणी शाही वैदेही गाते गुण तुझ्या चरणी करी देवी वंदना राम वरदायिनी भक्तासाठी दुर्गाई तू एक धावणी करी देवी वंदना राम भक्तासाठी दुर्गाई तू एक धावणी नव दिवसाची आली नव रूपे घेऊनी नव दिवसाची आली नव रूपे घेऊनी करी देवी वंदना राम वरदायिनी भक्तासाठी दुर्गाई तू एक धावणी करी देवी वंदना राम करी देवी वंदना राम वरदायिनी भक्तासाठी दुर्गाई तू एक धावणी बोल श्री गजानन
गावदेवी बजरंग जागे बोला परमहंस गुरु गणपती कैलासवासी रामचंद्र पांडुरंगाराम कृष्ण शांताराम अखंड नागेश्वरीचा जय भवानी नाच मंडळ चिंचवली शेलारवाडी यांचा बोल शक्ती गणाला सुरुवात करीत आहे नीट लक्ष असू द्या तर बघा काय म्हणायचंय गणराया तू गेलास तरी नजरेत भासतो विरहान हे मन पण आशीर्वादान फुलवतो बघा त्या गणरायाचं विसर्जन झालेलं आहे होऊन गेलेलं आहे तरी सुद्धा या सर्व भक्तजनांना ओढ फक्त त्या गणरायाची पुन्हा एकदा मनात लागलेली आहे की गणराया पुन्हा पुढच्या वर्षी लवकर परत कधी येतील आणि जरी त्या गणरायाचं विसर्जन जरी झालं तरी सुद्धा आपल्या मनातली जी भक्ती आहे ती कधीच संपत नाही म्हणून काय म्हणायचंय गणराया तू गेलास तरी नजरेत भासतोस विरहान हे मन पण आशीर्वादान फुलवतोस अश्रूंची सरोघळते ढग जसा बरसतो दुःखार्पूण तुझ्या चरणी नृत्यात रंग उधळतो आणि म्हणून काय म्हणायचंय चल ग चल बहिणी गौरी गणपतीच्या सणाला म्हणून काय म्हणायचंय नाव तुझे घेण्या आले बाप्पा श्री गणराया नाम तुझे घेण्या आले बाप्पा श्री गणराया मी भक्त तुझी भोळी आले तुझे गुण गाया मी भक्त तुझी भोळी आले तुझे गुण गाया नाम तुझे घेण्या आले बाप्पा श्री गणराया 1 2 3 4 Thank you.
आले तुझे गुण गाया नाम तुझे घेया बाप्पाची गणराया नाम तुझे घेया आले बाप्पाची गणराया नाम तुझे घेया आले बाप्पाची गणराया नाम तुझे घेया आले बाप्पाची गणराया पहिला पूजेचा देऊळी मान माझ्या या श्री गणाला आठवण येते साऱ्या भक्तांना दसऱ्याच्या सणाला हे तू धावून संकटाला तुझ्या भक्ताला या ताराया हे तू धावून संकटाला तुझ्या भक्ताला या ताराया नाम तुझे घेना बाप्पाची गणराया नाम तुझे घेना आले बाप्पाची गणराया नाम तुझे घेना आले बाप्पाची गणराया नाम तुझे घेना आले बाप्पाची गणराया वर्षाने दिवाळी तू गेलास हलका केलास भार हलका केलास भार हलका केलास भार या भक्तांचा तारणहार तू करशील जगाचा उद्धार जगाचा उद्धार तू करशील जगाचा उद्धार शाहीर वैदेही बसले गुण गाया राहो तुझ्या कृपेची छाया शाहीर वैदेही बसले गुण गाया राहो तुझ्या कृपेची छाया नाम तुझे घेना आले बाप्पाची गणराया 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 मी भक्त तुझी भोळी आले तुझे गुण गाया मी भक्त तुझी भोळी आले तुझे गुण गाया नाम तुझे घेना बाप्पाची गणराया नाम तुझे घेना आले 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 बाप्पाची गणराया वक्रतुंड ट्रॅव्हल्स चिपळूण ते पुणे समीर बंगाल शुभम शिंदे यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाच मंडळ आभारी आहे. तसेच आजचा हा कार्यक्रम बघण्यासाठी ढोलकीवाले दादा शुभम दादा सांगळे यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा.
स्तवन आणि गण झालेलं आहे. आता ओ किशोर बुवा, ओ किशोर बुवा तिकडे समोरच आहे ते. तुम्ही आतमध्ये असाल तर बाहेर या. आणि आता मी माझ्या गवळणीला सुरुवात करत आहे, त्याकडे नीट लक्ष असू द्या. आता मला तुमची साथ पाहिजे. मला सांगा गवळण कशी झाली पाहिजे, कशी झाली पाहिजे? मग तुमची साथ मिळणार ना मला? नक्की. तुम्ही मला इथे पुन्हा एकदा संधी दिलीत आणि त्या संधीचं सोनं करून मी राहणारच. हा आता किशोर बुवा आहेत माझ्यापेक्षा मोठे, बरोबर? बरोबर आहे ना? तरी बुवा एक सांगते, जरी मूर्ती लहान असेल तरी कीर्तिमान एवढं लक्षात ठेवायचं. हा आणि बारी पहिली बारी अगदी शास्त्रात करणार आहे. तर महिला मंडळ सुद्धा खूप आहे, तुमचा मान राखूनच बारी करणार. पण तुम्हाला सगळ्यांना मजा सुद्धा आली पाहिजे की नाही? मागे तुमचा आवाज आला पाहिजे. हा तरी अरे कान्हा, अरे नंद किशोर जरा बाहेर ये. हा आता या रणांगणात मी कोण आहे? राधा. हे कोण आहे? श्रीकृष्ण. घोड्या काढणारा. तर कान्हा बाहेर या आणि माझी गवळणीत लक्ष देऊ नये. बघा काय म्हणायचंय. म्हणती गवळणी अगे यशोदेला बाळ तुझा पोर आहे, लपून छपून खोड्या करतो हा एक नंबरचा चोर आहे. करायचं ना कान्हा खोड्या, चोरी करायचं ना. म्हणून काय म्हणते? म्हणती गवळणी अगे यशोदेला बाळ तुझा पोर आहे, लपून छपून खोड्या करीतो हा एक नंबरचा चोर आहे. नंदाचा काटा गोकुळचा चोरटा लय हराम खोर आहे. नंदाचा काटा गोकुळचा चोरटा लय हराम खोर आहे. म्हणून आज या कान्हाला धरून मी झोडणार. आणि मग काय म्हणायचंय? गवळणीची चाल आहे. रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आपण कोणच्या गुन्ह्यात, म्हणतो भेटल जेव्हा मी गुन्ह्यात, मला अटक करा हो पुण्यात. तर बघा बोलणं काय सांगायचंय. कान्हा बाहेर आणि माझी गवळणीत लक्ष देत नाही. हा नंद किशोरा. दादा तुम्ही जरा शांत बसा, सगळ्यांना आवाज जाऊ द्या. तुम्ही पण जरा खाली बसला, थोडा आराम केला तरी चालेल. नाचणारे मुली बसा, त्यांना मी पण दिसले पाहिजे आणि किशोर बुवांना मी तिकडे दिसले पाहिजे. बुवा दिसते ना? बघा काय म्हणायचंय. नंद किशोरा आरला बाड चोरा, पडतोय कशाला कोड्याला. नंद किशोरा. आता या बुवांचं नाव काय आहे? किशोर सनस. पण
बोलत आहे श्रीकृष्णाला नंदकिशोर बोलतात मग काय म्हणाले नंदकिशोरा हरला बाळ चोरा पडतोय कशाला कोड्याला किती सांगून कळेना वेड्याला किती सांगून कळेना वेड्याला पुढे घेऊ बोलू किती सांगून कळेना वेड्याला तुला खायला हाय जवाड्याला पटवून देणार पण आधी नीट ऐका आणि तिकडे आधी नीट लक्ष देऊन ऐकू दे त्यांना नाहीतर मी काहीतरी वेगळं बोलते निभवाना काहीतरी वेगळं ऐकायला जाईल हा काय म्हणाले किती सांगून कळेना वेड्याला तुला खायला हाय जवाड्याला बघा काय म्हणायचंय अरे तू किती चोऱ्या करशील हा श्रीकृष्णाला सांगणं आहे किती खोड्या करशील किती चोऱ्या करशील चोरी करून किती वेळा माखण करशील तुझ्या वाड्यात जा आणि माखण खा एवढंच बोलायचंय तुझ्या वाड्यात जा तिथे चोरी कर इकडे चोरी करू नकोस मग काय म्हणाले किती सांगून कळेना वेड्याला त्या गवळणी एवढ्या समजवतात की श्रीकृष्ण चोरी करू नको तरी तो ऐकतो नाही ऐकत म्हणून काय म्हणाले तुला खायला हाय जा वाड्याला म्हणजे तुझ्या वाड्यात तू जा आणि खा एवढंच बोलायचं गोवा तुम्हाला काही बोलायचं नाहीये गवळण घ्यायची नक्की घ्या नंदकिशोराला बाळ चोरा पडतोय कशाला कोड्याला नंदकिशोराला बाळ चोरा पडतोय कशाला कोड्याला किती सांगून कळेना वेड्याला किती सांगून कळेना वेड्याला तुला खायला हाय जवाड्याला किती सांगून कळेना वेड्याला तुला खायला हाय जवाड्याला तुला खायला हाय जवाड्याला दुधाचे भरले टमाटो कशाला उगाच बोलतोस खोट काही गुरांनी भरलं तर गोठ बाप तुझा आहे लई मोठा शेख कल्पत चोरी मारामारी जाऊन पाड्याला कल्पत चोरी मारामारी जाऊन पाड्याला किती सांगून कळेना वेड्याला किती सांगून कळेना वेड्याला तुला कळायला हाय जवाड्याला किती सांगून कळेना वेड्याला तुला खायला हाय जवाड्याला रस्त्यानं जाताना खोडपण काढतो उपाच राधेचा पदर ओढतो ऐका गरज तुला ती गरज करावं तुझ्या या खोड्याला ऐका गरज तुला ती गरज करावं तुझ्या या खोड्याला किती सांगून कळेना वेड्या किती सांगून कळेना वेड्या तुला कायाला हाय जवाड्याला किती सांगून कळेना वेड्याला तुला कायाला हाय जवाड्याला
किशोराला बाळ चोरा पडतोय कशाला कोड्याला नंद किशोराला बाळ चोरा पडतोय कशाला कोड्याला किती सांगू कळेना वेड्याला तुझ्या बाळाला हाय का वाड्याला कळेना वेड्याला तुझ्या बाळाला हाय का वाड्याला किती सांगू कळेना वेड्याला तुझ्या बाळाला हाय का वाड्याला किती सांगून कळेना वेड्याला हे नंद किशोरा किती सांगून कळेना वेड्याला तुला खायला हायचा वाड्याला बघा बुवा गवळण अगदी शास्त्रात आहे पण जर अर्थाचा अनर्थ तुम्ही केला तर बुवा खेळची वाघीण बोलतात एवढं मात्र लक्षात ठेवायचं हा इतना शाप तुमची सगळ्याकडे मी घरी पाठवीन हा इथे तुम्ही आहात मोठे मला माहिती आहे आणि मला माहिती आहे हे बोलून काय बोलणार आहे ते वैदई ह्याच नावावरनं काहीतरी विषय घेते पण बुवा मी तुम्हाला सांगते काहीतरी नवीन विषय द्या हा तर बघा गवळण बुवा अगदी शास्त्रात आहे गवळण झालेली आहे पदाला सुरुवात करते पण त्याआधी बुवांना प्रश्नप्रत दिलेले आहे पण रसिकांना प्रश्न समजण्यासाठी व प्रश्न सांगते नीट लक्ष असू द्या बुवांना माझा प्रश्न असा आहे की मदमरूची उंची किती आणि बुवा तुम्हाला जर याचं उत्तर ग्रंथा आधारे देता येत असेल तरच द्या नाहीतर बुवा चिपळूण बुवांसोबत माझी चिपळूणला बारी झाली होती तिथे बुवांनी प्रश्नाचं उत्तर दिलं पण ते मी त्यांना आधी सांगितलं होतं की बुवा उत्तर ग्रंथा आधारे देता येत असेल तरच द्या तर त्यांनी येऊन काय करावं एकदम चांगली अशी एंट्री घेतली बुवांनी आणि मला मोबाईल दाखवतात हा त्याच्यावरती गुगल वरती बुवा असं जर काही केलं ना खरोखर तुम्हाला येऊन हितच घोडेन मी हा असं काही करायचं नाही तुम्हाला जर उत्तर ग्रंथा आधारे देता येत असेल तरच द्या नाहीतर इथे रसिकांना काही सांगाल तर तसं चालणार नाही तर बघा पदाला सुरुवात करते त्याआधी बुवांना छोटस काहीतरी सांगायचं म्हणून पहिल्याच बारी हा रणांगणात आज याला धारेवर धरी बुवा तुम्हाला तिखट शब्दांनी मारी डबल मारी तर तुम्हाला नवरी डबल मारी तर तुम्हाला नवरी आणि सांगते बुवा आज या बारीत तुमची काशी हो करी आणि विषय कसा घेते बघा जिला कदर नाही माझी मन तिचाच काढतोय धसरा पदाची चाल होती पद घेते आता नीट लक्ष असू दे असा कसा हा जन्माच आला तू बिन बापाच्या गाढवा पटवून देणार आहे बघा नव्हता आई बाप त्याला म्हणून स्वभाव त्याचा कडवा सांगा कुठून आला हाडवा सांगा कुठून आला हा आडवा सांगा कुठून आला हा आडवा
चांडाला धरून बडवा सांग कुठून आला हाडवा या चांडाला या चांडाळा बुवा शब्द अगदी क्लिअर आहे या चांडाळा बघा काय म्हणायचंय सांग कुठून आला हाडवा या चांडाळा धरून बडवा तर बघा काय म्हणायचंय त्या केरळात गादी जेव्हा तप करत होते तेव्हा ते जेव्हा स्नान करण्यासाठी गेलेले असतात तेव्हा त्यांच्या हाती चांडाळ हा जो राक्षस आहे तो त्याच्या हाती लागतो आणि तो जो राक्षस आहे तो आधी केरळ राज्यामध्ये होता तेव्हा तिथे 25 वर्ष तो त्याने संसार केलेला होता तिथे चोऱ्या मारा वगैरे करायचा आणि त्याच्या हाताला म्हणजे तो गादी जेव्हा तप करत आहे तर त्याच्या हाताला तो चांडाळा लागलेला आहे चांडाळा हा एक राक्षस आहे म्हणून काय म्हणाले सांगा कुठून आला हाडवा मग त्या गादीला प्रश्न पडलाय की कुठून आला अचानक मध्येच मी स्नान करत असताना म्हणून काय म्हणाले सांगा कुठून आला हाडवा या चांडाला धरून बडवा
अशा प्रकारे मी माझी पहिली वारी संपत आहे, पण जाण्याच्या आधीच बुवांना सांगते, पुन्हा एकदा सांगते, बुवा खेडची वाघीण बोलतात खाल्ल्याशिवाय राहणार नाही. पहिली वारी अगदी शास्त्रात केलेली आहे, पण जर तुम्ही जास्त फालतूपणा केला तर दुसरी वारी माझ्या हातात एवढं लक्षात ठेवायचं. हा, चिपळूणला जशी तुमची अवस्था केली ना तशीच आता करेल. आणि बुवांना मला सांगायचं होतं, बुवा तुमची आणि माझी वारी आहे एवढं लक्षात ठेवायचं. माझ्या वडिलांवरून काही बोलायचं नाही, आणि जर बोललात तर खरोखर बुवा दुसऱ्या वारी तुमचे कायच ठेवणार नाही. जेवढं काही तर घालून याल ना, जॅकेट कोट टिळा बिळा बघा तर कसं लावून येतील आणि आनंद शिंदे सारखी स्टाईल मारत येतील. प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी पण आले ना तेव्हा असे केस उडवत आले होते. आता पण बघा त्या मुलांसोबतच येतील. हा, त्यांचे आता तुम्ही बघाल आणि त्यांच्याकडे बघून तुम्हाला हसायला तरी येणारच आहे. बघा बुवांची स्टाईल कशी येते. हा, तर बुवा मी सांगते आता माझी पहिली वारी ते संपत आहे. तुम्हाला सुद्धा पहिल्या वारीसाठी शुभेच्छा देते आणि इथेच सांगते.